होय, तुम्ही ऐकताय ही बातमी अगदी खरी आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही लोकप्रिय आणि ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका सुरू होऊन अवघे 5 महिनेच झाले आहेत. पण अचानक का बंद होतेय असा प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. या मालिकेच्या बद्दल महत्त्वाच्या काही गोष्टी आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या मालिकेचा शेवटचा भाग 14 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. एकूणच 152 भागांचा हा प्रवास ही मालिका संपवणार आहे. बंद होण्याची प्रमुख काही कारणं आपण जाणून घेऊया. स्टार प्रवाहावर येत्या काही काळात 6 ते 8 नव्या मालिका, नवे कार्यक्रम सुरू होणार आहेत. या नवीन मालिकांसाठी वेळेचे नियोजन करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेच्या जागी 15 जून पासून सुना येती घरा ही नवीन मालिका संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. तर काही बातमीनुसार या मालिकेचा TRP कमी असल्यामुळे सुद्धा ही मालिका बंद होणार असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षाची प्रमुख कहाणी आता त्यांनी शाळा चालू केली आहे इथून पुढे चालू होणार होती आणि नेमक्या याच निर्णायक टप्प्यावर ही मालिका बंद झाल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. तर या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाहिनीने घेतलेला हा व्यावसायिक निर्णय आहे. आपण महात्मा फुले यांचे द्विजन्म शताब्दी वर्ष साजरं करत असताना अवघ्या 152 भागात ही मालिका संपवतोय हे नक्कीच दुर्दैव आहे. पण फुले दाम्पत्याची ही प्रेरणादायी कहाणी इथेच थांबणार नाही. लवकरच ती एका वेगळ्या माध्यमातून नव्या स्वरूपात इतर प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेने अतिशय कमी काळात सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा आणि सामाजिक क्रांतीचा प्रवास सर्वांसमोर उलगडला होता. त्यामुळे सोशल मीडियावर या मालिकेची जोरदार चर्चा होती आणि बंद झाल्यामुळे नाराजीही आहे. तर मालिकांचा खेळ TRP आणि बजेटवर चालत असतो आणि त्यामुळं याची सांगड वाहिनीला आणि निर्मात्यांना घालता आलेली नाही अशी ही चर्चा आहे. त्यामुळंच ही मालिका बंद होणार आहे. त्याचबरोबर स्टार प्रवाह या वाहिनीवर वेगवेगळ्या नवीन मालिका येत आहेत. तर तुम्हाला यामधील कोणती मालिकाचा प्रोमो जास्त आवडला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही मालिका बंद होते त्याबद्दल सुद्धा प्रतिक्रिया द्या.